ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। गाडीला रस्ता न दिल्याने 2 गटात वाद झाला, त्यातून तुफान हाणामारी झाली आणि हाणामारीचे रूपांतर दगडफेकीत झाले। रविवारी रात्री 9:30च्या सुमारास बाबा कादरी मशीद परिसरात झालेल्या या हाणामारीचे पडसाद पंजाब तालीम परिसरात उमटले। तालमीजवळील अंत्यविधीसाठीच्या टेम्पोची काच फुटली। रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते। दगडफेकीत नरेश मस्के, राजू नान्नेकर आदी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले। किरकोळ कारणावरून 2 गट समोरासमोर आले। शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी सुरू झाली, त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले। दरम्यान हा प्रकार पुढे पंजाब तालीम परिसरापर्यंत पोहोचला। कुंभारवाड्याजवळ रिक्षा फोडल्यानंतर पंजाब तालीमजवळ संतप्त जमावाने तेथे थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष्य केले। घटनेची माहिती कळताच फौजदारचाळी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जादा बंदोबस्त मागवण्यात आला। पोलिसांनी गर्दीला पांगवत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मस्के कुटुंबियांकडून रीतसर फिर्याद देण्यात आली। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। बाबा कादरी मस्जिद परिसरात राहणारे नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियांसोबत रविवारी रात्री 9:30च्या सुमारास गाडीवरून बाहेर जात असताना रस्ता न दिल्याने वाद झाला। त्यानंतर तेथील दोन्ही गट आमनेसामने आल्याने दगडफेक सुरू झाली। यावेळी तेथील रिक्षा फोडली। त्यानंतर ही गर्दी पंजाब तालीम परिसरात पोहोचली। तेथे थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष्य केले। दोन्ही गटांमधील ही धुमश्चक्री अर्धा तास सुरू होती। माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। लाठीमार करून जमाव पांगविला। दोन्ही गटात तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली। शिवाय मिळेल त्या साहित्याने एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यात आले। यात दगड, वीट, पेवर ब्लॉक, काठ्या वापरण्यात आल्या। यामुळे बाबा कादरी मशीद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खच दिसून आला। दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेच दुकाने बंद करण्यास सुरुवात केली। पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी जाऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले। अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले। ही घटना घडल्यानंतर रात्री 12च्या सुमारास एक गट तक्रार देण्यासाठी फौजदारचाळी पोलीस ठाण्यात गेला। तेथे आरोपींवर लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती। यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिसांना सूचना दिल्या।